हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आहे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर इथल्या पीएचडी एंट्रन्स टेस्ट 2025 बाबत इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. फॉर्म भरल्यानंतर आपण ज्याची वाट बघत होतो त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन फायनली आलेलं आहे. परीक्षेची तारीख आलेली आहे. कोणत्या दिवशी ही एक्झाम असणार आहे, कोणत्या विषयाची एक्झाम, कोणत्या वेळेत आणि कुठल्या तारखेला असणार आहे, याचा डिटेल शेड्यूल जे आहे ते युनिव्हर्सिटीने पब्लिश केलेलं आहे. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पेशल जो नोटिफिकेशन या युनिव्हर्सिटीने आउट केलेला आहे, त्या पी-डी-एफ थ्रू तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो लेट्स गो टू द पी-डी-एफ. ही जी पी-डी-एफ आहे ती युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे नोटिफिकेशनमध्ये. सो याच्यामध्ये ड्राफ्ट प्रोग्राम ऑफ पी-एच-डी एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर द अकॅडमिक इयर 25-26 साठी आपल्याला जे ऑफलाईन एक्झाम असणार आहे इथे कॅपिटल लेटर्समध्ये मेन्शन करण्याचं रिझन असं आहे की एक्झाम ऑफलाईन आहे. हे आपल्या सुरुवातीलाच लक्षात यावं किंवा कोणीही चुकून त्याचं कोणी ऑनलाईन एक्झाम आहे असं जर अंडरस्टूड केलं असेल, तर त्यांना क्लिअर व्हावं यासाठी इथे मेन्शन केलेलं आहे, की ही एक्झाम ऑफलाईन असणार आहे आणि एक्झामिनेशनचे सेंटर्स कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 ठिकाणी, या तिन्ही जिल्ह्यामध्ये असणार आहे. आणि जिल्ह्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेले कॉलेजेस आहेत. श्री शहाजी छत्रपती कॉलेज कोल्हापूर, कस्तुरीबाई वालचंद कॉलेज सांगली, लाल बहादूर शास्त्री कॉलेज सातारा या 3 सेंटर्स व्यतिरिक्त तुमचं वेगळं सेंटर येणार नाहीये. या 3 पैकीच येणार आहे. सो जे स्टुडंटनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी तुमची व्यवस्था जी आहे, हॉल तिकीट तर येईलच, पण त्याच्या आधी या 3 सेंटरच्या ठिकाणी तुमची राहण्याची व्यवस्था जर कोणी सिटीच्या दुसऱ्या सिटीतून येणार असेल, समजा पुणे, मुंबईकडून जर कोणी येत असेल, अ, औरंगाबाद या ठिकाणाहून जर कोणी येत असेल, तर त्यांनी या सेंटर्सच्या आजूबाजूला तुमची राहण्याची व्यवस्था करावी. कारण एक्झामचे टायमिंग्स आणि डेट्स त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे. 9 आणि 10 सप्टेंबर या दिवशी ही एक्झाम्स असणार आहेत. या दोन्हीपैकी तुमचं ज्या विषयाचं याच्यामध्ये सब्जेक्ट लिस्टमध्ये कोड आणि सब्जेक्ट दिलेला आहे, त्या सब्जेक्टनुसार तुमचा टायमिंग आणि डेट इथे मेन्शन केलेली आहे. जसं की आपल्याला माहिती आहे ही एक्झाम जी आहे ती टोटल 100 मार्क्सची आहे. 2 पार्टमध्ये ही एक्झाम होते आणि याच्यासाठी टोटल टाईम तुम्हाला 2 तास दिलेला आहे. तर त्या पद्धतीमध्ये हाल्फ टाईम जो दिलेला आहे तो तुमचा पेपर 1 म्हणजे पेपर पार्ट 1 ज्याच्यामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी आहे. एक व्हिडिओ मी बनवलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल सिलेबस दिलेला आहे. रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी प्रत्येक सब्जेक्ट वाईज त्याचा सिलेबस दिलेला आहे तो. प्लस तुमचा पेपर 2 चा सिलेबस जो आहे तो युनिव्हर्सिटीवरती असा स्पेसिफिकली मेन्शन केला नाहीये, पण त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय की मास्टर्स डिग्रीपर्यंतचा जो काही तुमचा सब्जेक्टचा सिलेबस आहे, तोच तुमचा पेपर 2 साठीचा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. सर कोणाचं प्रिपरेशन इथे आता राहिलं असेल किंवा असं वाटत असेल की 9 तारीख म्हणजे खूप जवळ आहे एक्झाम, तर 9-8 दिवसामध्ये आणि प्रिपरेशन राहिले, त्यांच्यासाठी आम्ही हेल्प करू शकतो ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी. कसं? तर स्पेशली तुमच्यासाठी आम्ही एक रिसर्च मेथोडॉलॉजी क्रॅश कोर्स घेऊन आलो आहोत. 2 पार्ट मी सांगितलं की पार्ट 1 रिसर्च मेथोडॉलॉजी, पार्ट 2 तुमचा स्पेसिफिक सब्जेक्ट असणार आहे आणि 100 मार्क्सची एक्झाम. 50 मार्क्स तुमचे जर या क्रॅश कोर्स थ्रू फिक्स होत असतील आणि सेकंड पार्टमध्ये जर तुम्ही सेकंड पार्टचा थोडा जरी पेपर लिहिला, तरी दोन्हीचे मिळून 50% मार्क्स तुम्हाला मिळतात आणि 50% मार्क्स तुम्हाला एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी इनफ आहेत. सो या क्रॅश कोर्स थ्रू आम्ही तुम्हाला हा विश्वास देतो, की पेपर 1 मध्ये तुम्ही मॅक्सिमम स्कोर करू शकता. 6, 7 आणि 8 सप्टेंबर 2025 रोजी हा क्रॅश कोर्स आहे. ज्याची फीस आहे ₹899. या पेट एक्झामला तुम्ही अपेअर होत असाल आणि तुमच्याकडे खरंच खूप कमी वेळ राहिलेला आहे आणि या कमी वेळात जर तुम्हाला पेपर क्रॅक करायचा असेल, तर नक्कीच हा क्रॅश कोर्स तुम्हाला हेल्पफुल ठरेल. याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स, फुल सिलेबस हे सगळं तर मिळेलच, पण या 3 डेजमध्ये तुमचा सिलेबस कव्हर केला जाईल. ठीक आहे. सो परत आपण या शेड्यूलवरती जाऊया. याच्यामध्ये बघा 9 तारखेला 5 इथे ब्लॉक केलेला आहे. ठीक आहे. 1 ते 5 मध्ये 10 ते 12 जे सब्जेक्ट्स आहेत त्यांची एक्झाम असणार आहे 10 ते 12. पुढे 6 ते 13 मध्ये जे काही सब्जेक्ट्स आहेत म्हणजे स्टार्टिंग बिझनेस मॅनेजमेंट ते झूलॉजी या सब्जेक्ट लिस्टमध्ये जे सब्जेक्ट येतात त्यांची एक्झाम असणार आहे 1 ते 3. ठीक आहे. 1 ते 2, 2 ते 3 असे 2 तास. त्याच्यानंतर 9 तारखेलाच 3 सेशन, तिसरं सेशन जे असणार आहे अकाउंटन्सी आणि लॉ. ठीक आहे. या सब्जेक्टमध्ये ज्यांचे सब्जेक्ट्स येतात या लिस्टमध्ये त्यांची एक्झाम असणार आहे 4 ते 6 म्हणजे 10 वाजता जे स्टार्ट होणार एक्झाम आहे ते संध्याकाळी 6 पर्यंत एक्झाम चालेल. 3 सत्रामध्ये एक्झाम चालेल. 2-2 तास मध्ये 1-1 तासाचा गॅप असेल. लक्षात ठेवायचं आहे की कुठल्याही प्रकारचा उशीर तुम्हाला करायचा नाहीये. तुमच्या शेड्यूलमध्येच तुम्हाला ही एक्झाम देता येणार आहे. कारण पेपर जर आधी होऊन गेला आणि तुम्ही नेक्स्ट सेशनला जर जाऊन बसला तर तुम्हाला पेपर मिळणार नाही बिकॉज तो पेपर आधी होऊन गेलेला आहे. ठीक आहे. चीटिंगचे चान्सेस, जे पेपर लीकचे चान्सेस असतात त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे
रूल आहे. जर टाईमच्या नंतर तुम्ही आला तर तुम्ही कुठल्याही एक्झामला अपीअर होऊ शकत नाही. ठीक आहे. सो हे 1 ते 21 पर्यंत जे सब्जेक्ट्स आहेत त्यांची एक्झाम 9 तारखेला आहे. या 3 सत्रामध्ये तुमचा सब्जेक्ट बघून, तुमचा टाईम बघून व्यवस्थित अर्धा तास आधी सेंटरवरती पोहोचायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड डे 10 तारीख 10 सप्टेंबर, ज्याच्यामध्ये बिझनेस मॅनेजमेंट ते फार्मसीपर्यंत आहे 10 ते 12 पहिलं सत्र. दुसरं सत्र असणार आहे 1 ते 3 सेम 28 नंबर म्हणजे कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पासून ते नॅनो सायन्स टेक्नॉलॉजी 1 ते 3 टायमिंग असणार आहे. पॉलिटिकल सायन्स अँड लायब्ररीपर्यंत जे सब्जेक्ट्स येतात या लिस्टमध्ये त्यांची एक्झाम असणार आहे 4 ते 6. मी पुन्हा सांगते या लिस्टमध्ये तुमचा सब्जेक्ट, वेळ आणि डेट व्यवस्थित बघा, कारण जर तो टाईम हुकला तर तुम्ही एक्झाम देऊ शकणार नाही आहात. ठीक आहे. कॅन्डिडेट शुड यूज, आता इथे काही इन्स्ट्रक्शन आहेत जे कॅन्डिडेट्सला फॉलो करायचं आहे. ठीक आहे. ज्यामध्ये बघा कॅन्डिडेट शुड यूज ओनली ब्लॅक बॉल पॉइंट पेन, म्हणजे काळाच पेन तुम्हाला वापरायचा आहे, तो पण पॉइंट पेन वापरायचा आहे, कारण OMR ऑफलाईन एक्झाम म्हटल्यानंतर ते OMR शीट आहे. OMR शीटवरती कुठल्याही प्रकारचे पेन्सिल किंवा जेल पेन अजिबात वापरले जाऊ देत नाही. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये OMR शीट फोल्ड करणं किंवा त्याला रोल करणं किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं मार्किंग करणं किंवा चित्र काढणं असं कुठल्याही प्रकारचं कृत्य याच्यावरती चालत नाही. अदरवाईज ती OMR शीट काय होते, डिस्क्वालिफाय केली जाते, चेकच होत नाही पुढे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तिसरं इन्स्ट्रक्शन असं दिलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शनल मटेरियल यूज करता येणार नाहीये. एक्झामिनेशन हॉलमध्ये घेऊन जाता येणार नाहीये. जसं की स्मार्ट वॉच असेल, तुमचे ब्लूटूथ असतील किंवा आणखीन काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही कम्युनिकेट करू शकता बाहेरच्या व्यक्तीला किंवा Google करू शकता. अशा कुठल्याही वस्तू तुम्हाला आतमध्ये नेता येणार नाहीयेत. इव्हन मोबाईल सुद्धा तुम्हाला अलाउड केलं जाणार नाहीये एक्झाम हॉलमध्ये. ठीक आहे. त्यानंतर चौथं आणि लास्ट इन्स्ट्रक्शन असं आहे, की जे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, की तुमच्या सेंटरवरती तुम्ही ॲटलीस्ट 30 मिनिट्स आधी पोहोचा. एक्झामिनेशनच्या विषयी काही रिलेटेड जर अजून काही इन्स्ट्रक्शन असतील, तर ते 30 मिनिट्स बिफोर पोहोचल्यानंतर तुम्हाला दिले जातात. त्यामुळे या एक्झामला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. ओके. सो मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे. वेबसाईटवरती हे PDF अवेलेबल आहे. तुम्ही तिथे जाऊन ही डाउनलोड करू शकता. नाही मिळाली तर जस्ट मला कमेंटमध्ये पिन करा. मी तुम्हाला लिंक शेअर करेल. त्या लिंक थ्रू तुम्हाला हे नोटिफिकेशन अवेलेबल होईल. ठीक आहे. सो 8 दिवस हातामध्ये आहेत. ज्यांना असं वाटतंय की प्रिपरेशन बाकी आहे त्यांनी या 8 दिवसामध्ये चांगलं प्रिपरेशन करा, स्ट्रॉंग प्रिपरेशन करा. आपल्याला ही एक्झाम क्रॅक करायची आहे यासाठी. Okay, so that's it for this video. Thank you everyone and all the very best for the examination.